विठोबाचे भगवान पंढरीरायाच्या नामाचा आग्रह करतात, नामाचं साधन सांगतात आणि एक साधन सांगतात, सारासार विचार करा उठा उठी. पहिल्या चरणामध्ये साधन सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये तयाच्या चिंतने निरशेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. दुसऱ्या चरणामध्ये त्या साधनाचं फळ सांगितलं. काय फळ आहे? तयाच्या चिंतने निरशेल संकट, त्याच्या चिंतनानं संकट नाहीसं होईल, निरसन होईल संकटाचं. कोणतं संकट आहे आपण निरूपणाच्या वेळेला पाहू. आणि म्हणून संत कुठली गोष्ट उगाच सांगत नाही. आणि सर्वसाधारण जीव हा फळाशिवाय प्रवृत्त होत नाही, काहीतरी लागतं त्याला फळ, नाही का? आपण पूर्वापार बघा, कुठली स्तोत्र घ्या आपली, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रे पाठे करून या सांगितलेलं आहे फळ. कारण कुठलाही जीव सहज प्रवृत्त होत नाही. जर व्हायचं झालं तर मग कशा करता करावं? हे मनुष्याचं तर सोडा. पूर्वीच्या काळी आमचे श्रीगुरु वर्णन करताना सांगत होते, पूर्वीच्या काळी लोकांकडे गुरं होती. पूर्वीच्या काळी म्हणतोय मी, आता नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हणण्याची वेळ आली. आणि मग त्यावेळेला आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला एखादा आपलं जनावर जर बोलवायचं असेल जवळ, तर ते सहज बोलवून जर आलं नाही तर त्याला चाऱ्याची पेंडी दाखवायला लागायची. आणि ती पेंडी बघितली की ते जनावर धावत यायचे. ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, हिरविया चारी थांबावे पशु. मग जर त्याची ही अवस्था असेल तर आपल्यालाही काहीतरी असल्याशिवाय आपण प्रवृत्त होत नाही. आणि म्हणून फळ काय? ज्ञानोबराय वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एकोत्तर याची आवाडी अर्जुनाच्या मुखातून, एकोत्तर याची आवाडी जळती आगी घालती उडी ते अनायासे स्वगोडी सांडिती केली. अर्जुन म्हणतो भगवंताला, अरे देवा, मनुष्य जात ही अशी आहे की एका एका रुपयाच्या वाढी करता, एका एका गोष्टी करता प्रसंगी आपलं सगळं पणाला लावेल, फायद्या करता, फळा करता. तसं जीव प्रवृत्त व्हावा, जीवाची प्रवृत्ती भगवंताकडे व्हावी, याकरता संत काय करतात? तुम्हा आम्हाला फळ सांगतात साधनाचं. आणि कुठलंच परमार्थातलं साधन निष्फळ नाही होत महाराज. नामस्मरण तर नाहीच नाही. आणि म्हणून काय फळ आहे? तयाच्या चिंतने निरशेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. हा जो भवसागर आहे, भवसिंधू आहे. मग भवसिंधू म्हणजे काय? त्याला सिंधू का म्हणावं? जन्म मरणाचा जो संसार आहे, तुकोबाराय म्हणतात, तो तरुण जाता येतो. तराल दुर्घट भवसिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. आणि त्याकरता काय करावं? तर भगवंताचं नामचिंतन करावं, अहर्निशी करावं. तुकोबाराय या साधनाचा अनुभव सांगतात की आतापर्यंत कोटी कुळांचा उद्धार भगवंताच्या चिंतनानं झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
Down.
विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचं बोलणं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून विचार करण्याचं आवाहन करतात. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विठोबाचे दोन प्रकारची साधनं सांगितलं. एक भगवंताचं नाम आणि दुसरं विचार. विठ्ठल विठ्ठल. असो सालाबाद प्रमाण पेढे कुंभारवाडी या ठिकाणी सुरू असलेला हा सप्ताह सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारा 48वे वर्ष 2 वर्ष 50वे. आणि विशेष बाब म्हणजे गेली 48 वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण करतात तुम्ही. याच्यासारखं भाग्य नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला दिवस आणि सर्वसाधारण असा संकेत आहे की पहिल्या दिवसाला नामपर अभंगाचं चिंतन करावं. का नामपर अभंगाचं चिंतन करावं? आपली पद्धत आहे महाराज. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना मंगलानं करावी, मंगलाचरण करावं. मंगलाचरण का करावं? कशा करता करावं? महाराज तुम्हा आम्हाला मंगलाचरण करण्याची गरज आहे. पण जे महात्मे आहेत, जे संत आहेत, त्याला मंगलाचरण करण्याची गरज नाही तरीही ते मंगलाचरण करतात. कारण काय? तुम्ही आम्ही मंगल करावं, देवाच्या नावानं आम्ही कार्याला सुरुवात करावी. का करावी? कारण आमचं कार्य सिद्धीस जाईल की नाही माहित नाही. सिद्धीस नेण्याकरता त्याची कृपा लागते, म्हणून आम्ही करावं. मंगलाचरणामध्ये सामर्थ्याची अपेक्षा आहे. एक, मंगलाचरणामध्ये अनिष्ट निवृत्त व्हावं आणि इष्ट प्राप्त व्हावं अशी एक अपेक्षा आहे की आम्ही जे हाती घेतलेलं कार्य आहे त्या कार्यातलं अनिष्ट बाजूला व्हावं आणि त्या कार्यातलं इष्ट जे आहे त्या कार्याच्या उद्दिष्टाची आम्हाला प्राप्त व्हावी, ईश्वराची प्राप्ती व्हावी, म्हणून आम्ही मंगलाचरण केलं पाहिजे. आणि तिसरं कारण ज्याकरता संत करतात, तिसरं कारण मंगलाचरण करणं ही परंपरा आहे, हा शिष्टांचा संप्रदाय आहे. तुम्ही कुठलाही ग्रंथ उघडा, पुराण उघडा, त्याची सुरुवातच मंगलाचरणाने आहे. विठ्ठल विठ्ठल. परंपरा चालत आली, नाही तर तुमची आमची गोष्ट वेगळी हो. तुम्हा आम्हाला कार्य करण्याकरता ईश्वराची आराधना करायला पाहिजे, पण जे स्वतः ईश्वर आहेत त्यांनी सुद्धा, ज्ञानोबारांनी सुद्धा मंगलाचरण केलं ना. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबारांनी सुद्धा मंगलाचरण करतात. केवळ एकदाच मंगलाचरण नाही, मंगलाचरण आद्यानी, मंगलाचरण मध्यानी आणि मंगलाचरण अंत्यानी वर्णन करतात. मंगलाचरण किती करावं, कधी करावं महाराज? सुरुवातीलाही करावं, मध्येही करावं आणि शेवटलाही करावं. ज्ञानोबाराय वर्णन करताना मंगलाचरण देवाचं करावं, मंगलाचरण संतांचं करावं, मंगलाचरण श्री गुरूंचं करावं. विठ्ठल विठ्ठल. पाहिजे तर आपल्याला मधल्या अध्यायांमध्ये गुरु वर्णनांच्या ओढ्या सापडतील. आत्मरूप गणेशू केली स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. गुरूंचं मंगलाचरण आहे. अथार्थ हे आपले चौफाळमिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे. आणि म्हणून मंगलाचरण सुरुवातीला करावं. सत्यात आपली पद्धत असते नाही का? सुरुवातीला नामपर अभंग, मध्ये भक्तीपर अभंग आणि शेवटला मागणीपर अभंग, अशी काही पद्धत आहे काही ठिकाणी. मग मागणीपर म्हणजे आशीर्वादपर मंगल. ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी आशीर्वाद रूप मंगल केलं. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दाने. प्रसाद मागितला, आशीर्वाद मागितला, हे मंगलच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मंगल करण्याची पद्धत आहे, श्रेष्ठांचा संप्रदाय आहे, वाडवडिलांची परंपरा आहे आणि आम्ही परंपरा जतन करणं हा आमचा धर्म आहे महाराज. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती हे अनुष्ठिती सामान्य सकळ. इथं वडील जे जे करत आले त्यांनी केलेली प्रत्येक
गोष्ट हा धर्म आहे आणि त्याचं पालन करणं हे येणाऱ्या पिढीचं काम आहे. मग वडील कोण? आपले वडील का? आपले वडील म्हणजे कोण? ज्ञानोबाने वडिलांची व्याख्या केली. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे विठ्ठल विठ्ठल. मंगलाचरण करावं. मंगलाचरण आणि मंगलाचरण म्हणजे काय महाराज? मंगलाचरण 3 प्रकारचं आहे. वस्तू निर्देश रूप मंगल, एक नमस्कार रूप मंगल आहे आणि एक आशीर्वाद रूप मंगल आहे. वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे त्या भगवंताचं निर्देश करणार चिंतन, निर्देश करणार नाम. आणि म्हणून त्या ठिकाणी आणि भगवंतानी भगवंताचं नाम हे 2 वेगळी नाही. ज्ञानोबा म्हणतात आकाश आणि अवकाश. आकाश आणि अवकाश काही वेगवेगळं आहे का? नाही. तसं भगवंताचं नाम आणि भगवंत हे वेगवेगळे नाही. भगवंताच्या नामाची आराधना केली की ज्ञानोबा म्हणतात काय होत नाही? आरंभी आवडी आदरे आले नाम. भगवंताचं नामचिंतन मुखाला आलं काय होत नाही? ज्ञानोबा म्हणतात त्याच्यासारखं मंगल काय नाही. विठ्ठल विठ्ठल मंगलाचा ठेवा म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. मंगळाचा ठेवा म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि हे नाम ज्या नामाने ज्याची सुरुवात झाली त्याच्यासारखं मंगल काही नाही. आणि म्हणून मंगलाचरण म्हणजे नामचिंतन आहे. आणि म्हणून आजच्या ह्या पहिल्या दिवशी प्रथम पुष्प या ठिकाणी अर्पण करताना आपण देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. विठ्ठल विठ्ठल. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबारा म्हणतात विचार करा आणि कधीतरी नाही उठा उठी विचार करा. कसं आहे आपल्या जीवनावर जे काही प्रभाव टाकणारे घटक आहेत की ज्यांचा प्रभाव आपल्या संपूर्ण जीवनावर असतो त्यातला एक महत्वाचा घटक आहे विचार. महाराज विचाराचा प्रभाव, या विचाराच्या प्रभावानं आपलं संपूर्ण जीवन व्यापलेलं असतं. विचार नाही असा मनुष्य नाही. मग भले तो चुकीचा विचार करत असेल पण काही ना काही विचार हा त्याच्या जीवनामध्ये असतोच, करावाच लागतो. विचार करत कोण नाही? ज्ञानोबा त्याचं वर्णन करताना सांगतात बघा, कोणाला विचार नसतो? साजूक का सडलिया, वांता का वाढलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. कावळा असतो ना कावळा, त्याला विचार विवेक नसतो ज्ञानोबा म्हणतात बघा. ते त्याला जे दिसतं ना त्याच्यावर ते चोच मारतं. मग ते साजूक आहे म्हणजे चांगला आहे की काही सडलेला आहे याचा विचार करत नाही. दिसलं की टोक मारतो.
विचार नाही. विचार करणारा माणूस जर असेल तर तो काय करतो, विचार करतो करावं की करू नये. आणि म्हणून तुकोबाराय विचाराचा आग्रह धरतात. काय करतो विचार, का करावा विचार. विठ्ठल विठ्ठल विचाराचं नेमकं स्थान काय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये कशा करता केला पाहिजे, काय करतो विचार. ज्ञानोबाराय त्याला दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. बघा पूर्वीच्या काळी आपल्याकडे मळण्या काढायची. मी अगदी सोपं सांगणार आहे. पूर्वीच्या काळी बघा मळण्या काढायचे, मळण्या हाताच्या, म्हणजे मोठा कार्यक्रम असायचा तो. 20 वर्षापूर्वी मोठा कार्यक्रम असायचा. अख्खी वाडी सगळी एकत्र यायची आणि मग ते गडी बघायचे, मळणी काढायची. आणि मळणी काढून झाली की ते भात आहे ना, भात धान्य जे असतं ना, ते धान्य वेगळे करण्याची एक प्रक्रिया असायची. ते धान्य काय करायचं, वेगळं करण्याचे प्रेम. मांडीवरती मारलेलं, सुवाऱ्यावरती मारलेलं, असं ते एकत्र केल्यानंतर ते वेगळी करण्याची एक पद्धत होती. काय होती ती, सुपात घ्यायचं आणि अशी वाऱ्याला धरायची. आमच्याकडे त्याला म्हणायचे भात वारवणं. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती? ज्ञानोबाराय म्हणतात वारा आहे ना, वारा, वारा काय करतो, तो धान्य आणि त्यातलं जे फोलकट असतं ते बाजूला करतं. ते वाऱ्यावर धरल्यानंतर खरं जे धान्य असतं ते खाली पडतं आणि जे त्याच्यातलं पोकळ धान्य असतं, फोलकट असतं, ते फोलकट उडून जातं. ज्ञानोबारायांची ओवी आहे, भूसभी एकवट उपनिता राहे घनवट, ते तर उडे ते फोलकट जाणवाले. विठ्ठल विठ्ठल वारा खरं आणि खोटं वेगवेगळं करतो. चांगलं आणि वाईट वेगवेगळं करतो. ग्राह्य आणि त्याज्य वेगवेगळं करतो. दुसरं आणखीन एक उदाहरण सांगितलं ज्ञानोबारायांनी, त्याच्या खालच्या जवळ आहे. राजहंस नावाचा एक पक्षी असतो. तो काय करतो, त्याला दूध आणि पाणी एकत्र दिलं की आपल्या चोचीनं तो दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. चाचूचेनी सांडसे, सांडस म्हणजे पकड, सांडशी, सांडशी आपला जुना शब्द आहे, अजून घरात काही जणांमध्ये वापरतात. सांडशी म्हणजे पकड. त्या चोचीच्या पकडीनं तो राजहंस दूध आणि पाणी वेगवेगळं करतं. चाचूचेनी सांडसे पै खांडीजे पाय पाणी राजहंसे, ज्ञान विज्ञान तैसे तुझं वाटून देऊ नये. मग तो राजहंस जसं वेगवेगळं करतो, पाणी वेगळं, दूध वेगळं, चांगलं आहे ते वेगळं, वाईट आहे ते वेगळं, खरं आहे ते वेगळं, खोटं आहे ते वेगळं. दोन उदाहरण असते. तिसरं आणखीन एक उदाहरण ज्ञानोबाराय सांगतात. कसं आहे, पूर्वी गायी होत्या आणि लोक घरीच ताक करायचे. तेव्हा पिशव्या मिळत नव्हत्या ताकाच्या. विठ्ठल विठ्ठल रवी घ्यायची आणि ती घुसळायची. ज्ञानोबाराय म्हणतात ते घुसळलं की त्या दही एकत्रच असायचं दही, पण त्या दह्यामध्येच एकत्रित काय असायचं, त्या दह्यामध्येच ताकही असायचं आणि लोणीही असायचं. मग त्या दह्यातून लोणी वेगळं करण्याकरता आणि ताक वेगळं करण्याकरता दह्याची घुसळण करायची. आणि ती घुसळण केली की दोन वेगवेगळ्या गोष्टी होतात. ताक वेगळं होतं आणि त्याच्यावरती लोणी वेगळं येतं. ते लोणी वेगळं करण्याकरता काय करावं लागतं, घुसळण करावी लागते. ज्ञानोबाराय म्हणतात जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. नवनीत म्हणजे लोणी आणि दिसे म्हणजे वरती ते दिसतं लोणी. मग ही रवी जशी काय करते, रवी जशी दूध ताक आणि लोणी वेगळं करते. वारा जसा फुलकट आणि चांगलं धान्य वेगळं करतो. राजहंस जसं पाणी आणि दूध वेगळं करतो, तसं विचार काय करतो, चांगलं आणि वाईट वेगळं करतो. ज्ञानोबाराय वर्णन करताना सांगतात ना, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, मंथोनी
वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू वर्णन करताना सांगतात ते मंथन केल्यानंतर जसं वेगवेगळं होतं तसं विचाराचं मंथन केलं. विचार का करावा? विचाराच्या मंथनामध्ये जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विचाराला काय अशक्य म्हणतात? जर विचार केला तर सामान्य गोष्टी सोडा, मरणालाही मारता येतं. मरणही मारता येतं. नाही, संतांनी विचाराच्या बळावर मरणाला जिंकलं महाराज. त्या नवनाथ कथासारामध्ये गोपीचंद राजाची कथा येते. एक दिवशी सम्राट राजा होता गोपीचंद, आणि तो गोपीचंद राजा एक दिवशी आपल्या महालामध्ये बाहेर प्रांगणामध्ये स्नानाला बसलेला होता. अनेक स्त्रिया, अनेक राण्या त्या गोपीचंदाच्या त्याला स्नान घालत होत्या. राजा होता, काही सुखाला कमी नव्हती, वैभवाला कमी नव्हतं, आणि अतिशय आनंदानं चाललेलं होतं सगळं. आणि त्या राजाची आई वरती उभी होती माडीवर, आणि तिनं बघितलं आपल्या मुलाकडं. आणि आई असते ना, तिच्या चित्तात एक विचार कायम चालू असते. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. तिला अखंड आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटत असतं. ती अखंड त्या मुलाचं हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवण्याची जाती करी लाभावीन प्रीती. माऊली होती आणि तिनं पाहिलं आणि ते त्याचे विलास पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले, रडायला लागली ती. आणि नेमकं काय झालं? तिच्या डोळ्यातून पडलेले अश्रू गोपीचंद राजाच्या अंगावर पडले. आता आपल्याला माहिती अश्रू उष्ण असतात थोडे, आणि आंघोळ चालू असताना अचानक वरून पाणी कुठून पडलं म्हणून वरती पाहिलं, आई होती. बघितलं आईच्या डोळ्यात अश्रू आहेत. आईला त्याला असं वाटलं काय आपल्या आईला दुःख आहे. धावत वर गेला. काय झालं म्हणाला, कुणी त्रास दिला तुला आई? कुठल्या सेवकानं अवज्ञा केली की काही त्रास झाला सांग, तुझा मुलगा राजा आहे. ती म्हणाली मला कुणी त्रास दिला नाही, दुःख दिलं नाही, मला तुझी अवस्था बघून रडायला आलं. आश्चर्य वाटलं त्याला. म्हणाला काय, एखाद्या आईला आपला मुलगा राजा आहे यापेक्षा मोठं सुख काय असावं? आणि तुझा मुलगा राजा आहे, सगळी सुख पायावर लोळत घेत आहेत, अख्खं साम्राज्य आपलं आहे. ती म्हणाली म्हणूनच मला वाईट वाटतंय, कारण तुझ्या बापाकडे सुद्धा हे सगळं होतं. तुझ्या बापाकडे सुद्धा हे सगळं होतं, पण तरीही एक दिवस काळ आला आणि त्याला घेऊन गेला. तुझ्याकडे सगळं आहे पण ते नाही, ज्या जीवनाचं सार्थक म्हणतात ना ते नाही. काय नाही माझ्याकडे म्हणाला. तू सगळ्यांना जिंकलेस, राजे शत्रू जिंकलेस, राज्य जिंकलीस, पण ज्या दिवशी तू मरणाला जिंकशील त्या दिवशी मला खरा आनंद होईल. तो म्हणाला आई मरणाला कसं जिंकतात? ती म्हणाली मरणाला जिंकण्याकरता विचार करावा लागतो. विठ्ठल तू आता त्याच्यामध्ये रमलायस, ते लौकिक जग आहे आणि आसार आहे. कसं आहे माहितीये महाराज, जग हे सार आणि आसाराचं मिश्रण आहे. म्हणजे सोपं सांगू का, आता सगळ्यातच भेसळ असते बघा. तेलात भेसळ, सगळ्यात भेसळ असते, चांगलं आणि वाईटाची. तसंच जग म्हणजे चांगली आणि वाईटाची भेसळ आहे. इथं चांगलं सुद्धा, इथं वाईट सुद्धा चांगलं बनून येतं आणि चांगलं सुद्धा कोपऱ्यात पडून राहतं. विठ्ठल इथं खरं बाहेर पडपर्यंत खोटं गावभर फिरून येतं, तेव्हा खरं कुठंतरी घराच्या बाहेर पडायला बघतं, पण विश्वास ठेवत नाही, कारण खोटं तोपर्यंत लोकांमध्ये पोचलेलं असतं. आणि दुर्दैव हे की त्या खोट्यावरच लोकांचा विश्वास असतो. सांगते काय आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनेक राजे आले आणि अनेक राजे गेले. अरे जर जीवन प्राप्त झालंय तर त्याचं सार्थक झालं पाहिजे.
आणि त्याचं सार्थक करण्याकरता तुला विचार करावा लागेल. मग तो म्हणाला मी विचार करत नाही का? तू विचार करतो पण असाराचा विचार करतो. साराचा विचार केला तर विचारामध्ये ती ताकद आहे की मरणाला मारून टाकतो. तुकोबाराय वर्णन करताना काय सांगतात? तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात माझं मरण मी विचाराच्या बळावर त्या मरणाच्या हातून मी स्वतःला सोडवलं नाही, मरणाला मारलं. विठ्ठल विठ्ठल सुटली काया. मरणाच्या हातातून शरीर सुटलं. फरक एवढा आहे महाराज, आम्ही मरणानं सुटतो आणि संतांच्या हातून संतांनी मरण सोडवलं. मरण आम्हाला संपवतं, संतांनी मरणाला संपवलं. विठ्ठल विचारे या निश्चय, विचाराचा निश्चय केला. कोणता विचार? तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. तुकोबा म्हणतात निश्चय केला विचाराचा. कुठल्या विचाराचा? तुका म्हणे मी आणि देव वेगळा नाही, मी देवच आहे, या विचाराचा निश्चय केला. अमर आहा अमर आहा. विचाराचा परिणाम मरणाच्या. आता मरणारा कोण राहिलच नाही ना. मरणारा राहिलं कोण राहील? मीच देव. हा निश्चय झाला विचाराचा. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे ते नित्य तत्व. हा विचाराचा निश्चय झाला आणि हा विचाराचा निश्चय सहज होत नाही. त्याच्याकरता विचार करावा लागतो. कशाचा? अभंगाच्या पहिल्या चरणात विचार.
चांगलं आणि असार म्हणजे वाईट. मग सार म्हणजे काय, असार म्हणजे काय याचा विचार करावा आणि विचार करून त्याच्यातून सार निवडावं. मग सार म्हणजे काय, कशाला सार म्हणावं. ज्ञानोबराय वर्णन करताना सांगतात, देखे सारासार विचारता भ्रांती ते पाही असारता सार ते स्वभावता नित्य झाले. ज्ञानोबरायांनी व्याख्या केली, वर्णन सांगितलं. जे नित्य आहे, जे अखंड आहे, जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, जे खरं आहे त्याला सार म्हणावं. आणि याच्या विरोधात जे आहे त्याला असार म्हणावं. असार. ज्ञानोबराय उदाहरण सांगतात, विठ्ठल विठ्ठल निर्गुण हे सार, त्रिगुण असार, निर्गुण हे सार, निर्गुण हे सार, त्रिगुण असार, निर्गुण हे निर्गुण हे त्रिगुण येथे सार भगवंत फलकट तो संसार. येथे सार भगवंत, भगवान पंढरीराय, भगवान परमात्मा हे काय आहे, सार आहे. हे काय आहे, नित्य आहे. आणि त्याशिवाय असार कशाला म्हणाले, भ्रांतीला असार म्हणतात. भ्रांतीला अज्ञान, भ्रांती, भ्रम, जड हे सगळं काय आहे, असार आहे. असार. आणि म्हणून विचार करताना कशाचा करावा, चैतन्याचा करावा, साराचा करावा. जे शाश्वत आहे, चिरंतन आहे, नित्य आहे त्याचा विचार करावा. आणि मग तो विचार करणं सोपं आहे का महाराज, मोठ्या मोठ्याने तो विचार केला. कसं आहे, दोन प्रकारची साधनं सांगितली. हे विचाराचं साधन आहे, त्याला अधिकार अपेक्षित आहे, कोणाला तरी विचार करता येत नाही. भगवंतानं दोन मार्ग सांगितलं, सोपं सांगतो तुम्हाला. बघा, झाडावर एक फळ आहे, ज्ञानोबा बोलतात. झाडावर एक फळ आहे आणि ते फळ काढायचे, ते फळ काढायचे. जर ते फळ काढायचं असेल तर सामान्य मनुष्याला त्या झाडावर जावं लागेल. पण पक्षाला ते फळ हवं असेल तर त्याला काय करावं लागेल, थेट तो जाईल, कारण त्यांच्याकडे पंख आहे. देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे तैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगी. अर्जुना, जर पक्षाला फळ हवं असेल तर पक्षी थेट त्या फळाकडे जाईल, पण माणसाला कसं जाता येईल, थेट जाता येणार नाही. तो या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, थोडं थोडं इंच वर जात जात तो कधीतरी त्या फळाकडे पोहोचेल. तसे दोन मार्ग आहेत. महाराज, पक्षाचा मार्ग आहे त्याला
त्याला विहंगम मार्ग म्हणतात आणि माणसं हळूहळू जाणं त्याला पिप्पिलिका मार्ग म्हणतात. विहंगम मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग आहे आणि दुसरा एक भक्तीचा मार्ग आहे. ज्ञानाच्या मार्गाने जाण्याकरता पक्षाला काय लागतात? पंख लागतात. आकाशात उड्डाण करायचं असेल तर पंख पाहिजेत. ज्ञान हवं असेल तर त्याला दोन पंख आहेत, एक विवेक आणि दुसरं वैराग्य. विठ्ठल विठ्ठल. आणि या दोन गोष्टी उगाचच येत नाही. वैराग्य करता विवेक लागतो आणि वैराग्य सुद्धा विवेकासहित लागतो. आणि विवेक म्हणजे काय? अनेक अर्थ करता येतील विवेक या शब्दाचे. विवेक म्हणजे भान, विवेक म्हणजे चांगला आणि वाईट याच्यात निवडण्याची क्षमता, याला म्हणावं विवेक. आणि हा विवेक सहजासहजी निर्माण होत नाही, सहजासहजी विवेक निर्माण. आणि म्हणून त्याकरता विवेक निर्माण होण्याकरता महाराज अनेक गोष्टी लागतात. विठ्ठल विठ्ठल. सहज निर्माण होत नाही, त्याच्याकरता तपश्चर्या लागते. ज्ञानाकरता साधन चतुष्ट संपन्न अधिकारी लागतो. आणि म्हणून हा विषय जो ज्ञानाचा आहे, मग विचार करायचा तर कशाचा करायचा? मग विचार तीन प्रकारे करता येतो. एक पिंडाचा आणि दुसरा ब्रह्मांडाचा. एक विषय झाला. दुसरा विचार तीन प्रकारे असतो. एक आत्मविषयक म्हणजे स्वतःचा विचार, एक ब्रह्मविषयक म्हणजे देवाचा बद्दलचा विचार, आणि एक जगाबद्दलचा विचार, जीव जग आणि जगदीश याबद्दलचा विचार. त्याच्यातल्या जगाचा विचार, जगाच्या विचारामध्ये सारासार विचार येतो, कारण जग हे चांगलं आणि वाईट यांनी एकत्र बनलेलं असतं. आणि म्हणून हा विचार ज्यांनी ज्यांनी केला ना महाराज, देखे विचारिता निरसले ज्ञानोबाराय म्हणतात. प्रपंची सहजी सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्यांनी देवाला जिंकलं, ज्यांनी मोक्ष मिळवला, ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं, त्यांनी विचारावर भर दिला, विचारावर विवेकावर भर दिला. पण हा मार्ग थोडासा कसा आहे? अवघड आहे. सामान्य माणसाला विवेक आणि वैराग्य निर्माण होणं सहजासहजी शक्य नाही. मग जर विवेक आणि वैराग्य होणार नसेल तर आम्हाला भगवत भक्ती घडणार नाही का? आम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही का? महाराज संत त्याकरताच आले. कसं आहे? ज्याला विवेक आणि वैराग्य विचार करणं अवघड आहे ज्ञान मार्ग, त्याच्याकरता तुकोबाराय म्हणाले हरकत नाही, विवेक आणि विचार जर शक्य नसेल केला पाहिजे. पण सगळेच अधिकारी नाही, सगळेच काय एक नंबरला मार्क मिळवणारे नाहीत ना. एका वर्गात पण 3-4 प्रकारचे असतात हो. मग जगात किती प्रकारचे असतील? आणि म्हणून एक मार्ग सांगितला ज्ञान प्रधान. पण ज्ञान मार्गाने जाण्या एवढं जर बळ नसेल, ज्यांच्याकडे होतं ते गेले, एकी केली हातोफळी खाया बळी पावले. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी काय करावं त्याच्याकरता तुकोबाराय एक साधन सांगतात. अभंगाच्या उत्तरार्धात काय सांगतात? नामधरा कंठी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक वर्णन केलेले आहे. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. विचारामध्ये लाभ आहे, विचार केला तर समाधान आहे. पण बाकीच्या सगळ्याबद्दल विचार करता येतो, पण आत्मा आणि अनात्म पदाबद्दल विचार करणं किंवा सारसार असा याचा विचार करणं हे सोपं नाही. जो अधिकारी आहे त्यानं त्याचा विचार करावा, पण जो अधिकारी नाही त्यानं काय करावं? त्यानं भगवत प्राप्ती करता काय साधन करावं? नामधरा कंठी विठोबाचे. त्यानं बाकी काही करू नये. म्हणजे तुकोबांचे वर्णन करताना श्री गुरु काळे मौली सांगायचे की ज्याला खाता येतं, आईला त्याची चिंता नसते, तिला माहिती असतं त्याला भूक लागली की तो कपाट उघडेल आणि स्वतः खाईल. पण ज्याला खाता येत नाही त्याची मात्र चिंता असते की त्याला खाता येत नाही, काय करावं? बरं, त्या बाळाला जेव्हा खावं असं वाटतं तेव्हा त्याला बोलता येत नाही, मग त्याला काय करावं? त्यानं रडावं.
आम्ही देवा शक्तिहीन तेने भाकू करुणा. मग जर आम्हाला बाकी काही शक्य नसेल तर त्याकरता संत आम्हाला एक साधन सांगतात, सोपं साधन. काय म्हणतात? नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवान पंढरीरायाचं नाम धरा. नाम घ्या म्हटलं नाही, नाम घ्या म्हटलं नाही. घ्या म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी. धरा म्हणजे नेमकं काय? विठ्ठल विठ्ठल. एक नाम घेणारा असतो, एक नाम जपणारा असतो आणि एक नाम धरणारा असतो, नाही का? नाम जपणाराला म्हणतात जापक. नाम जापक तो जप करतो. पण तुकोबारायांना त्याच्या पुढची स्थिती अवस्था आवश्यक आहे, अपेक्षित आहे. तुकोबारा म्हणतात नाम धरा कंठी. आमचे माऊली वर्णन करताना सांगायचे श्री गुरु काळे माऊली, धरा म्हणजे नेमकं कसं धरायचं? आपण आपलं नाव जसं धरलंय तसं धरायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण आपलं नाव घेतो का? नाही नाही नाही. आपण आपलं नाव नुसतं घेतलेलं नाही, आपण आपलं नाव धरलेलं आहे. धरलेलं आहे म्हणजे आपल्याला झोपेत सुद्धा कोणीतरी हाक मारला ना आपल्या नावानं तरी आपण जागा होतो. म्हणजे आपण झोपेत सुद्धा आपल्या नावाला विसरत. स्वप्नात जरी एखादं स्वप्न जरी पडलं तर त्या स्वप्नात सुद्धा आम्हाला आमचं नाव लक्षात असतं. आम्ही स्वप्नात सुद्धा आमचं नाव सोडत नाही, विसरत नाही. तसं जपणारा काही वेळाला जपतो आणि नंतर मग विसरून जातो, दुसरं काहीतरी करत बसतो. सकाळी जपतो, सकाळी 2 माळा जपायच्या, संध्याकाळी 2 माळा जपायच्या, 1-2 सिरियल बघायची की आपला दिवसाचा परमार्थ संपला. विठ्ठल विठ्ठल. याला अपेक्षित असं आहे महाराज. तुकोबारायांनी बघा, तुकोबाराय स्वतःला काय म्हणाले? नाम घेणारा नाही म्हणाले, नाम जपणारा नाही म्हणाले. तुकोबाराय स्वतःला म्हणाले नाम धरणारा मी कोण आहे? अभिनामाचे धार. तीनही अवस्थांमध्ये अखंड अनुसंधान, तीनही अवस्थांमध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत भगवत चिंतन चालू आहे त्याचं नाव आहे धरणं. आणि नाम कंठात धरल्याचं फळ असं आहे महाराज, कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी. भगवंताचं नाम कंठात धारण केलं, कंठात म्हणजे अंतःकरणात, आणि ते नाम अंतःकरणात धारण केल्यानंतर
तुकोबारा म्हणतात आणखी साधन करूच नका हो, एकच करा. काय करा? एक करावा मी विठोबाचे नाम, नाम हे असं सामर्थ्यवंत आहे की त्याच्यानं काय होणार नाही असं या जगात नाहीच काही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, नामस्मरणानं काय होत नाही महाराज. असं या जगात काही नाही की जे नामाच्या बळावर होणार नाही. इतकं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे महाराज. नामचिंतन तुकोबारा म्हणतात अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. भगवंताच्या चिंतनाचे इतके लाभ आहेत काय सांगावं महाराज. तुकोबारा वर्णन करताना एके ठिकाणी सांगतात, तुका म्हणे मही पत्र सिद्धू नपुरे शाही. सप्या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली आणि सरस्वती मातेला यायला बसवलं तरी चिंतनाचे लाभ संपणार नाहीत. इतकं चिंतन आगाध आहे. विठ्ठल हरिपाठाच्या प्रत्येक चरणाचा जर विचार केला तर पहिल्या अर्धचरणात साधन सांगितलं आणि उरलेल्या अर्धचरणामध्ये फळ सांगितलं. उदाहरणादाखल सांगतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधन काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फळ काय? पुण्याची गणना कोण करे. कुठलाही अभंग घ्या हरिपाठात, कुठलाही अभंग घ्या. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, साधन सांगितलं. जड जीवा तारण हरी, फळ सांगितलं. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, साधन सांगितलं. मागिले या जन्मा मुक्त झालो, फळ सांगितलं. महाराज हरिपाठातच वर्णन केलेले लाभ सांगू का तुम्हाला? बघा कसं आहे तुम्हाला सांगतो. ते पांडव होते ना, पांडव ते वनवासात असायचे आणि वनवासात असताना सुद्धा तुकोबारा वर्णन करताना सांगतात, पाहते पांडव अखंड वनवासी. अखंड वनवासामध्ये होते पण वनवासात असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करत होते, भगवंताचं स्मरण करत होते. परी त्या देवाशी आठवीत किंवा न विसंबित. परिणाम काय? द्वारकेचा राणा पांडवावरी. विठ्ठल विठ्ठल. दुसरा सांगतो हरिपाठातलं, सत्वर उच्चार काय कारण? चिंतन. उद्धवा लागला कृष्णदाता, काय कारण? नामस्मरण महाराज. आणखीन योगिया लादली जीवन कळा, काय साधन? नामामृत गोडी वैष्णवा लाधली. महाराज हे लाभ फक्त त्या ठिकाणी वर्णन करताना एका
हरिपाठामध्ये वर्णन केलेले लाभ आहेत. किती आहेत? अनंत भगवंताच्या चिंतनाची फळ आहेत. महाराज भगवंताच्या चिंतनानं काय होत नाही, अपवित्र असणारं शरीर सुद्धा पवित्र होतं. हे चिंतनाचं सामर्थ्य आहे. विठ्ठल चिंतनाचं फळ आहे. अनेक फळं जी चिंतनाची आहेत त्याच्यातलं एक फळ आहे. अनेक फळ आहेत. तुकोबाने सुद्धा वर्णन करताना सांगतो, तुका म्हणे महापातकी पती होती जीवनमुक्त नामस्मरणाचं फळ आहे. आणि म्हणून जे पवित्र नाहीये, मग आम्ही अपवित्र आहोत का? हो, आम्ही अपवित्रच. पवित्र तो देह, तो पवित्र देह आहे, याचा अर्थ हा अपवित्र आहे. कशामुळे अपवित्र आहे? महाराज जे जे होणे शरीर आहे ते सगळं अपवित्र. मग तुमचं असेल, माझं असेल, कारण हे स्वभावतच अपवित्र आहे. काय याच्यामध्ये पवित्र काय आहे? पवित्र रक्त पवित्र आहे का? नाही. रक्ताला ज्ञानोबाराने वापरलेला शब्द आहे अशुद्ध. बाहे पदूद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड परी ते अवेरीनं गोचुड, अशुद्ध कायन सेविती. अशुद्ध म्हणजे रक्त, म्हणजे अशुद्ध आहे ते पवित्र आहे का? नाही. काय मांस पवित्र आहे का? नाही. हाड पवित्र आहेत का? नाही. गेला ना एखादा तर 12व्या दिवसानंतर ती बाहेर टांगून ठेवतात. विठ्ठल पवित्र आहेत आणि ते पवित्र करण्याकरता तीर्थात विसर्जित करावे लागतात. महाराज आमच्या वाडवडिलांना काही भेड लागलेलं नव्हतं. ते कुठं तरी नाही, तीर्थात तीर्थ सांगितले. तीर्थात का? काही दोष अस्तिगत असतात,
ते तीर्थामध्ये निघून जावे म्हणून विठाला विठाला पवित्र नाही, बाहेरचं तरी काय पवित्र आहे महाराज, काय पवित्र नाही, याची सगळी द्वार वाहणारी आहे. नाकातून मग नाकात कानामध्ये वपूंचं वाक्य आहे, वपू काळींचं एक वाक्य आहे. पूर्वीच्या काळी काय जणांना कानात काडी घालायची सवय होती, कान पोरत बसायची पोरत. वपू म्हणतात ते असं बघितलं ना की असं वाटायचं याला समाधीत लागले की काय बिटाला. या अपवित्राला म्हणजे 5 कारण सांगितली शास्त्रानं. हे शरीर अपवित्र काय? स्थानात, बीजात, उपस्तंभात, छंदनात आणि निधनात. ज्या स्थानामध्ये ते आहे येतं जन्माला ते स्थान काय आहे त्या ठिकाणी वर्णन करताना सांगतात अपवित्र आहे. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. ज्ञानोबा वर्णन करताना सांगतात की नाकी तोंडी कृमी किडे अतिशय गडबडलेल्या अवस्थेमध्ये घाणीमध्ये तो 9 महिने त्या ठिकाणी राहत असतो. काय सांगू गर्मीची यातना माझं भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा. ह्या तसे काय पवित्र आहे तिथं? नाही महाराज. स्थानात, बीजात, उपस्तंभात, छंदनात नवही द्वार वाहतात आणि म्हणून ते अपवित्र आहे. आणि निधनात तर म्हणजे किती अपवित्र. त्याला शिवला ना तर त्याला शिवून पण चालत नाही का, भावकीला 10 दिवस राहायला लागतं. अपवित्र आहे महाराज. आणि म्हणून याला काय करावं लागतं? पवित्र करावं लागतं. अधेय शौच आहे. सकाळी आंघोळ करावी लागते, गंध लावावा, स्मरण लावावं लागतं. का? हा अपवित्र आहे, त्याला पवित्र करावं म्हणून गंध 12 ठिकाणी सांगितलंय. लल्लाट केश विद्यात कंठे पुरुषोत्तमा नाभो नारायण देव वैकुंठ हृदयस्थल दामोदर वाम पार्श्व दक्षिणेचे त्रिविक्रमा मूर्णीचे व ऋषिकेश पद्मनाभ पृष्ठतः कर्णयोर यमुना गंगे बाहो कृष्ण हरी तथा यथा स्थानेषु दुष्यंती देवता द्वादश स्मृता. असं म्हणून 12 देवतांची नावं घेऊन 12 ठिकाणी गंध लावावा लागतो ह्याला पवित्र करण्याकरता. आणि म्हणून असा हा काय आहे? अपवित्र आहे. ज्ञानोबा म्हणतात किती अपवित्र आहे. ह्याचा संग नाना सुद्रव्य गोमटी. ज्ञानोबा म्हणतात कुठलंही चांगलं खाणं असेल ते पोटात टाका, ते चांगलं राहत नाहीच. ज्ञानोबा वर्णन करताना म्हणतात नाना सुद्रव्य गोमटी शरीरी होय बैठी. म्हणजे ती जर का शरीरात गेली तर काय होतं? तरी का किरीटी हो, तरी होय किरीटी. मळूची जेवी तरी त्याचा सुद्धा शेवटी मळच होतो. विठ्ठल विठ्ठल. पवित्र शरीर आहे, पवित्र करण्याचं साधनच नाही का? ज्ञानोबा म्हणतात साधन आहे ना. तुकोबा म्हणतात एक साधन होईन पवित्र चरित्र उच्चारे. भगवंताच्या चरित्राच्या उच्चाराने याला पवित्र करावा. दुसरं कारण पवित्र व्हावे घालीन लोणणी देवाच्या दारात लोणणी घालावी. आणि तिसरं कारण सांगतात पवित्र करण्याकरता उपाय. ज्ञानोबा राय सांगतात पवित्रची होय देह त्याचा. पवित्रची होय. भगवंताचं चिंतन केल्यानं हा देह पवित्र होतो. केवळ देह पवित्र होतो असं नाही, वाणी देखील पवित्र होते. मग कसं आहे, पुराणामध्ये आपल्याला कथा मिळतात. काही जणांचे देह पवित्र असतात, काही जणांची वाणी पवित्र, काही जणांची वाणी अपवित्र असते, देह पवित्र असतो. काही जणांचा देह पवित्र असतो मात्र वाणी अपवित्र असते. ते काय विठाला विठाला हरिविषयामध्ये एक राजस्वी यज्ञाची कथा आहे पांडवांच्या. आणि त्या यज्ञामध्ये कसं आहे, आमच्या माऊली गोष्ट सांगत होते श्रीगुरु. आणि मग
त्या यज्ञामध्ये पांडवांच्या घरचा यज्ञ काय हा. आणि मग समर्थाची या पंक्ती भोजने तळल्या वरिल्या एकची पकवाने. हे समर्थ असेल, चांगला असेल, श्रीमंत असेल तर त्याच्या पंक्तीला सगळ्यांना सारखंच असेल असतं नाही का. खालच्या मजल्यावर बसलेल्यांना पण तेच, वरच्या मजल्यावर बसलेल्यांना पण तेच, भरपूर करून ठेवतो. त्यामुळे मग शेवटला वांग्याची भाजी आणि नुसती डाळ करायची वेळ त्याच्यावर येत नाही. आणि मग पांडवांच्या घरचा यज्ञ, मोठा यज्ञ. मला सांगा, ज्यांच्याकडे देव पत्रावळ्या उचलतो त्या यज्ञाचं काय वर्णन करावं. काळी धर्मावरी उच्चिष्ट ते. भगवंत स्वतः त्या यज्ञामध्ये होते आणि भगवंत विचार करतात एवढ्या लाखोच्या पंक्ती उठतायत, पण एवढे दिवस जेवण सुद्धा या जेवणाऱ्यांची काही तब्येत चांगली दिसत नाही. आणि देवाला प्रश्न पडला की नेमकं काय झालं असावं. म्हणजे यजमानाला नेहमी चिंता असते. यजमानाला कसं आहे, आपलं फार बरं असतं. आपलं काय, आपलं फार बरं असतं. म्हणजे खायचं ते खायचं आणि खाऊन झाल्यावर येताना जेवणाला नावं ठेवूनच यायचं. विठाला बिचाऱ्यानं त्यानं काय सहन केलं असेल, त्यानं काय सोसलं असेल, त्यानं केवढा व्याप केला असेल, त्यानं किती खस्ता खाल्ल्या असतील. काय चांगलं नाही झालं म्हणाला काय ते फुकटची जीव आहे. पण ते चांगलं नाही म्हणताना त्या अन्नाबरोबरच त्या दात्याचाही आपण अपमान करतो, याचं भान ठेवावं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला त्या यजमानाला फार चिंता असते की चांगलं झालंय की नाही, लोक जेवतायत की नाही, सगळ्यांना पुरतंय की नाही. आणि मग भगवंतानं बघितलं जेवण भरपूर, पण मग जेवणारे असेच बारीक. देवाला विचार पडला, इतकं चांगलं चांगलं खाऊन ह्यांच्यावर परिणाम दिसत का नाही. कारण अन्नाचा परिणाम दिसतो लगेच. आणि मग विचार केला देवानं आणि त्या सगळ्या जेवणाऱ्या पंक्तीमध्ये जे जेवणारे होते त्याला जाऊन विचारलं, काय रे. म्हणाले, तुम्हाला जेवण मिळत नाही का. नाही देवा, काय कमी, जिथं तुम्ही देणार आहात तिथं काय कमी आहे. अरे मग एवढ्यात मग तुम्ही जेवत नाही का. ते म्हणाले, जेवतो आम्ही भरपूर. मग तुम्ही जेवता तर ते दिसत का नाही, तुमच्या चेहऱ्यावर दिसत का नाही त्या जेवणाचं समाधान. म्हणाले, काय आहे देवा, आम्हाला जेवण चांगलं आहे, भरपूर आहे, पण जेवलेलं, जेवणात खाल्लेलं समाधान लाभत नाही, अंगास लागत नाही. आपल्या भाषेत जेवलेलं अंगास लागत नाही का. ते म्हणाले, जेवायची पंगत सुरू झाली की भीमसेन येतो. भीमसेन, भीम भीम. त्याच्या खांद्यावर गदा असते चवाखडीची आणि तो जेवायला सुरुवात केल्यावर पंक्तीला सुरुवात करतोय. टाकायचं नाही, जर टाकलं तर खांद्यावरची गदा बघा. आता त्याच्या गदेच्या भीतीनं खाल्लेलं पण गोड लागत नाही. विठ्ठल. आपण नेहमी म्हणतो ना, सोन्याचा घास खातो पण त्याच्या अंगास लागत नाही का. चिंता तशी जर चुकून राहिलं ताटात तर उद्या खायला काय हा ठेवणार नाही. ही जी काय भीती आहे, चिंता आहे महाराज. आणि त्यामुळे ते काय पुन्हा घेत मागायचे ते थोडस ते राहिलं तर जाता कुठं. देवाने विचार केला, हे बरं नाही, भीमाला काहीतरी शिकवावं आपण. आणि म्हणून भीमाला असं सांगितलं, भीमसेना. भीमा म्हणाले, एक ऋषी या आपल्या यज्ञात आले नाही, त्यांना आपल्याला आणावं लागेल. आणि मग भीम त्या भगवंत भीमाला घेऊन गेले. एका लांब अरण्यात गेल्यानंतर एक ऋषी बसले होते. तिथे जवळ गेल्यावर वास यायला लागला. वास. भीम म्हणाला, देवा वास येतोय. भगवान म्हणाले, हो. भयानक वास येतोय. म्हणाले, हो भयानक वास येतोय. कशाचा वास येतो. ते म्हणजे समोर बसलेत ना, तिकडे बघ. समोर बघितलं, एक अतिशय सुंदर कांतीचा पुरुष होता. म्हणजे सोन्यासारखी कांती, पण तोंड मात्र डुकरासारखं. आणि त्या तोंडाचा वास येत होता. आणि मग भगवंत उतरले आणि त्याच्या
त्याच्या जवळ गेले. भीम म्हणाला देवा काय करता, कुठं जाता? म्हणाले यांना भेटायला. का? ते वास येते म्हणाले, कोणाचा घाण वास येतोय आणि तुम्ही त्याला काय म्हणाले, आपण विचारू त्यांना तुमच्या ही अवस्था का तुमची. आणि म्हणून मग भीम आणि भगवान कृष्ण गेले. भगवंतानं सांगितलं भीमाला, भीमा तूच विचार काय हे असं काय झालंय. त्याने विचारलं महाराज तुमची कांती सोन्याची आणि वर तोंडाचा एवढा वास येतो घाणेरडं हे का. तर ते म्हणाले ऋषी भीमा मी पूर्वी फार मोठा राजा होतो, फार मोठा राजा होतो, लाखाच्या पंक्ती द्यायचो. पण काय करायचो, आता श्रीमंत होतो त्याच्यामुळे अन्नदान करायचो. पण काय करायचो, लोक जेवायला बसली की मी पंक्तीतनं फिरायचो आणि विचारायचो काय असलं कधी खाल्लं होतं काय, कुणी असलं घातलं नव्हतं काय, हाय की नाही, मी चांगलं घातलेलं. आणि मग त्या लोकांना त्या जेवणावरून मी स्वतः देणार आहे म्हणून काही ना काही बोलायचो, त्यांचा अपमान करायचो. परिणाम असा झाला, अन्नदान केलं त्या पुण्याईनं सोन्याची कांती झाली, पण अपमान केला, नावं ठेवली आणि दान देण्याचा अभिमान केला, त्या पापानं तोंडाची ही अवस्था झाली. विठ्ठल विठ्ठल. शरीर पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे असं जरी असेल. आता म्हणाले हे जाण्याकरता माझं शरीर सोन्याचं आहे दानाच्या पुण्याईनं. आणि महाराज दानाची पुण्याई नामदेवाने वर्णन केलंय. कनक दाने कांती निर्मळ, उदक दाने सदाशीतळू जन्मोजन्मी प्राणी म्हणतात. आणि म्हणून त्या अन्नदाने खूप मोठं पुण्य आहे. अन्नदानाच्या पुण्याईनं कांती निर्मळ झाली म्हणाले. पण वाणीच्या दोषामुळे वाणीला दोष लागला. आणि म्हणून मी काय करतो आता, त्या वाणीनं भगवंताचं चिंतन करतो. हे महाभारतातलं उदाहरण झालं. रामायणात सांगतो आणि शिवा संपवतो. रामायणामध्ये शरभंग नावाचे ऋषी होते आणि एक दिवशी प्रभू राम आणि लक्ष्मण त्यांच्या आश्रमामध्ये गेले आणि लक्ष्मणाला वास यायला लागला घाण. लक्ष्मण म्हणाला काय झालं दादा, वास येतोय. आणि अशी टोपली होती, ती टोपली अशी हलत होती आणि त्या टोपली खालून वास यायचा. लक्ष्मणाचं लक्ष गेलं टोपलीकडं. लक्ष्मणानं विचारलं ते काय आहे टोपली खाली. शरभंग ऋषी रामरायाला म्हणतात प्रभू ते माझं शरीर आहे, माझ्या शरीराला कुष्ठ आहे, त्यातनं पू वाहतोय, जखमा झालेल्या आहेत आणि त्या जखमेची दुर्गंधी आहे. आणि तुमच्या स्वागताला असलं शरीर घेऊन तुमचं स्वागत करावं उचित वाटलं नाही. आणि म्हणून योग सामर्थ्याच्या बळावर ते अपवित्र शरीर मी काढलं आणि त्या टोपली खाली ठेवलं आणि नामस्मरणाच्या योगाच्या बळावर हे नवीन शरीर धारण केलं आणि तुमच्या स्वागताला उभा राहिलो. हे शरीर अपवित्र आहे पण वाणीनं सतत मी वेद मंत्राचा उच्चार करतो, नामस्मरणाचा उच्चार करतो, रामराया तुमचं चिंतन करतो. परिणामी तुम्ही इथं आलात महाराज. आणि म्हणून ज्यांची शरीर अपवित्र आहे वाणी पवित्र आहे, ज्यांची वाणी पवित्र आहे शरीर अपवित्र आहे, आणि ज्यांची वाणीही अपवित्र आहे आणि शरीरही अपवित्र आहे आमच्यासारखे, त्या सगळ्यांना पवित्र करण्याचं काम कोण करतं महाराज? नामस्मरण करतं. आणि म्हणून काय त्या वेगळे उरले अधिक वैकुंठ नायक जया कंठी, ज्याच्या कंठामध्ये साक्षात भगवंताचं चिंतन आहे, अंतःकरण त्या चिंतनानं व्यापलेले आहे, भरलेलं आहे महाराज. ते अंतःकरण आहे. थोडस शास्त्र सांगतो अंतःकरण हा सूक्ष्म देहाचा भाग आहे, हा स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह आणि तिसरा कारण देह. महाराज कारण देह आणि स्थूल देहाच्या मध्ये अंतःकरण आहे. आणि त्या मध्य अंतःकरणामध्ये चिंतन असेल तर स्थूल देहही पवित्र होतो, कारण देहही पवित्र होतो. नाही महाराज, तो जिथं जाईल ना तिथं पवित्र होतो महाराज. इतकी पवित्रता की त्या पवित्रतेनं साक्षात आता भगवंत आतमध्ये प्रकटले. वैकुंठ काय म्हणतात महाराज? कंठी प्रेम दाते नैनी निर्लोटे हृदय प्रगटे रामरूप. आता तो भगवंतच अंतःकरणात प्रकट झाला तर महाराज, ज्याच्या अंतःकरणात भगवंत प्रकट झाला त्याला कशाचं बरं संकट आहे? तयाच्या चिंतने निर्शेल संकट. ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आले, तुकोबारा म्हणता साठविला हरी जी ही हृदय मंदिरी
म्हणजे तराल तो हा भवसागर तरुण गेला, तराल दुर्घट भव सिंधू जेडोबार घुमा. चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाच नेम अरनिशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. ज्ञानोबा माऊली तुकाराम. कोट्यावधी कुळांचा उद्धार झाला, कोट्यावधी कुळे पुण्यवान झाली. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आणि म्हणून नामस्मरणाचे साधनाचं फळ नामस्मरणाच्या साधनाचा महिमा, नामस्मरणाच्या साधनाचं त्या ठिकाणी वर्णन करतात. सारा आणि म्हणून विचार करावा तुकोबारा म्हणतात. विचार करणं अवघड आहे आणि त्यातही आत्मा अनात्म पदार्थाचा विचार करणं अवघड आहे. मग ज्ञान मार्गाने जाता येत नसेल तर साधा सोपा भक्ती मार्ग आहे आणि त्या भक्ती मार्गाने देखील काय होईल, तुम्हा आम्हाला भगवंतापर्यंत जाता येईल. तुमचं आमचं संकट दूर होईल. संकट कशाचं फक्त 2 मिनिटात सांगतो. तयाच्या चिंतेने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. भगवंताच्या चिंतेनं संकट जाईल. संकट कशाचं? मृत्यूचं. मग मृत्यू येणार नाही का? आजपर्यंत लाखो जणांनी नामस्मरण केलं, मग ते काही गेले नाहीत का? महाराज जाणं तर आहे. संकट याला म्हणाले की हा देह सोडताना जे क्लेश होतात, जे दुःख होतात, ते दुःख हे संकट आहे. देह जाणारच, कारण उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे. पण तो जाताना जे होणार दुःख आहे, ज्या होणाऱ्या यातना आहेत, जे होणारे क्लेश आहेत, तो क्लेश, त्या यातना हे संकट आहे. आणि भगवान म्हणतात त्या क्षणी ते ऋणवे पण देखून अंगी मी आपुलियाच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची नि तनु त्यागी परिचर्या करी. माझ्या भक्ताला मी माझ्या स्मरणाच्या सावलीत ठेवतो, माझ्या स्मरणाच्या पिंजऱ्यात ठेवतो. मी त्याच्या ठिकाणी काय करतो? अंतःकरण त्याचं स्थिर करतो. त्याला दुःखाची जाणीवच होऊ देत नाही. नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. म्हणून परमपूज्य गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, प्रवचनामध्ये त्याचे वर्णन आहे की देह सुटताना सगळ्यात शेवटची सुटणारी गोष्ट म्हणजे नाम असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्मरण, भगवंताचं नामचिंतन स्मरण अखंड घ्यावं, अमर्याद घ्यावं. आणि म्हणून तुकोबाराय नामाचा आग्रह धरतात. असो, झालेली सेवा भगवान पंढरीरायाच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय गोपाल महाराज पडवेकर यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी येण्याचं भाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी अनेक ठिकाणाहून लोक आलेले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. आमचे कैलाश महाराज आहेत, आमचे बाचिव महाराज आहेत, आणि त्याचबरोबर आमच्या वाघरातून सुधीर आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोता भाविक, त्याचबरोबर आपण सगळे टाळकरी, या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा श्री आजनकर माऊलींच्या चरणी, भगवान पंढरीरायाच्या
बामणीचे असावे कल्याण राम की दान पांडुरंग हे संत मंडळी सुखे हे सिद्धे विभागे पांडुरंगा आणि तुझे काही न वजन